वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 विषय समाजशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आपण इयत्ता 5वी ते 12वीच्या पुस्तकातून या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. व्हिडिओ क्रमांक 11 आपण आज पाहणार आहोत. यापूर्वी 10 व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेले आहे मित्रांनो, ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात. कारण जशा प्रकारच्या प्रश्नांचं सिलेक्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे मित्रांनो. प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असणार आहे आणि पेपर म्हणजे 2013 ते 2025च्या परीक्षेमध्ये जशा प्रकारचे प्रश्न आले होते ते संपूर्ण अनालिसिस करून आपण या ठिकाणी काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न एकत्र केलेले आहे मित्रांनो. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 साठी तुम्हाला या ठिकाणी 250 व्हिडिओ फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते महत्त्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये ॲड केलेला आहे. प्रश्न आहे की खाली दिलेल्या जोड्यांपैकी बरोबर जोडी ओळखा. आता हे बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, 4 जोड्या दिलेली आहे आणि बरोबर जोडी कोणती अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा, बुद्धचरित अश्वघोष या ठिकाणी आपली योग्य जोडी राहणार आहे. म्हणजे पर्याय जे 3 दिलेला आहे, ऑप्शन 3 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 2. दुसरा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की किनाऱ्यालगत असलेला समुद्रात बुडालेली सर्वात उथळ भाग म्हणजे डॅश डॅश अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, खडांत उतार, भूखंड मंच, सागरी मैदान किंवा सागरी डोहो अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की किनाऱ्यालगत असलेला समुद्रात बुडालेला सर्वात उथळ भाग म्हणजे भूखंड मंच. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3. तिसरा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की इसवी सन 1954 साली पंचशील तत्वे डॅश डॅश यांनी मांडले अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आणि PYQ आहे, 2 वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. 1954 साली पंचशील तत्वे डॅश डॅश यांनी मांडली अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि योग्य जे उत्तर असणार आहे की 1954 साली पंचशील तत्वे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडली. म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पर्याय जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न राज्यशास्त्र विषयाशी संबंधित हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की पंचायती राज्यव्यवस्था निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश कोणता अशा प्रकारे हा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे, 4 विधाने, 4 पर्याय दिलेले आहे आणि प्रमुख उद्देश कोणता अशा प्रकारे आपल्याला पंचायती राज्यव्यवस्थेसंदर्भात हा प्रश्न दिलेला आहे. हे बघा, राज्यकारभारात लोकांचा सहभाग वाढावा व ग्रामीण भागाचा विकास व्हावा. ऑप्शन 1. ऑप्शन 2, राज्याच्या कारभारात सुसूत्रता यावी. ऑप्शन 3, लोकांना लोकशाहीचे शिक्षण मिळावे. किंवा ऑप्शन 4, मार्गदर्शक तत्वाची योग्य ती कार्यवाही व्हावी. अशा प्रकारे 4 पर्याय, 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि बरोबर उत्तर काय राहणार आहे, तर हे बघा, पंचायती राज्यव्यवस्था निर्माण करण्याचे जे प्रमुख उद्देश आहे ते असणार आहे राज्य कारभारात लोकांचा सहभाग वाढावा व ग्रामीण भागाचा विकास व्हावा. म्हणजे पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि परीक्षेमध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तशाच प्रकारचे प्रश्न आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहत आहोत. प्रश्न आहे की अंबाला हे शास्त्रीय उपकरणाची निर्मिती करणारे शहर असल्याने त्यास डॅश डॅश शहर असे म्हणतात अशा प्रकारे हा प्रश्न आहे. हा प्रश्न सुद्धा म्हणजे बदलून 2 वेळा परीक्षेमध्ये आलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, औद्योगिक, धार्मिक, पर्यटन किंवा विज्ञान अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि
बरोबर जे उत्तर राहणार आहे ते असणार आहे ऑप्शन 4 विज्ञान, कारण अंबाला शास्त्रीय उपकरणाची निर्मिती करणारे शहर असल्यास त्यास विज्ञान शहर म्हणतात. म्हणजे ऑप्शन जे डी असेल पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6वा प्रश्न तुम्ही पाहू शकतात. जशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की गटात न बसणारा शब्द ओळखा. आता हे बघा मित्रांनो, गटात न बसणारा शब्द कोणता? आपल्याला दिल्ली, लक्षद्वीप, चंदीगड आणि हरियाणा अशा प्रकारे 4 पर्याय 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि सूचना दिलेली आहे सर की गटात न बसणारा शब्द कोणता? तर हे बघा हरियाणा या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आहे. म्हणजे पर्याय जे 4 दिलेला आहे, ऑप्शन जे 4 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. कारण स्पष्टीकरण दिलेलं आहे की दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे, लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेश आहे आणि चंदीगड सुद्धा केंद्रशासित प्रदेश आहे. परंतु या ठिकाणी हरियाणा एक राज्य आहे. म्हणजे गटात न बसणारा शब्द कोणता? तर हरियाणा आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे डी असेल पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 7. आता 7वा प्रश्न हे बघा, 7वा जे प्रश्न आहे की गोपाळ बाबा वलंगकर यांनी डॅश डॅश या पुस्तकामधून अस्पृश्यतेचे खंडन केले आहे. अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आपल्याला 4 पर्याय 4 ऑप्शन्स दिलेले आहे. विटाळ, विध्वसन, स्त्री पुरुष तुलना, शेतकऱ्यांच्या आसूड किंवा स्त्री धर्म नीती अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की गोपाळ बाबा वलंगकर यांनी डॅश डॅश पुस्तकामधून अस्पृश्यतेचे खंडन केले आहे. तर हे बघा ऑप्शन जे 1 असेल विटाळ, विध्वसन म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न राज्यशास्त्र विषयाशी संबंधित हा प्रश्न आहे. कारण समाजशास्त्रामध्ये आपल्याला इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र तिन्ही विषयाचे प्रश्न मित्रांनो विचारले जातात. आता या ठिकाणी जे प्रश्न आहे प्रश्न तुम्ही पाहू शकतात. जशा प्रकारे हा प्रश्न दिलेला आहे की भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील डॅश डॅश शब्दाचा अर्थ म्हणजे राज्य प्रमुख हा निवडून आलेला असतो व त्याला ते पद वंश परंपरेने मिळत नाही. अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आपल्याला 4 पर्याय 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तुम्ही पाहू शकता जशा प्रकारे ऑप्शन्स दिलेले आहे गणराज्य, सार्वभौम, स्वतंत्र किंवा न्याय अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि या ठिकाणी गणराज्य आपला बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे की राज्यसभेची निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने वयाची डॅश डॅश वर्ष पूर्ण केली असणे गरजेचे आहे. हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, कारण वारंवार परीक्षेत राज्यसभेसंदर्भात प्रश्न विचारले जातात. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न तुम्ही समजून घ्या. प्रश्न जशा प्रकारे दिलेला आहे की राज्यसभेची निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने वयाची किती वर्ष पूर्ण करणे गरजेचे आहे? तर ऑप्शन जे डी असेल म्हणजे पर्याय जे डी दिलेला आहे 30 वर्ष आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे डी असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10वा प्रश्न दिला आहे की खालील विधानांपैकी चूक विधान ओळखा. आता हे बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 4 विधाने दिलेली आहे आणि यापैकी चुकीचे विधान कोणते अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा राष्ट्रपती 3ही सेना दलांचे सरसेनापती असतात. पहिले जे विधान आहे बरोबर आहे. ऑप्शन 2 राजदूत, मुख्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. ऑप्शन 2 सुद्धा बरोबर आहे. राष्ट्रपतींनी काढलेले वटहुकूम कायद्यासारखेच असतात. ऑप्शन 3 सुद्धा बरोबर आहे. आणि ऑप्शन 4 दिलेला आहे की राष्ट्रपतीच्या हातून संविधानाचा भंग झाल्यास त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला असतो. म्हणजे या ठिकाणी नाही दिलेला आहे. तर ऑप्शन जे 4 असेल ते आपला या ठिकाणी चुकीचा विधान राहणार आहे. पर्याय जे 4 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि मित्रांनो जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. या ठिकाणी तुम्हाला हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी समाजशास्त्र व परिसर अभ्यास म्हणजे टोटली सिलेबस पूर्ण केला जाणार आहे मित्रांनो. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. म्हणजे 250 व्हिडिओ तुम्हाला महाटेट 2026 साठी फ्री मध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा
आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 11वा जे प्रश्न आहे हा प्रश्नसुद्धा महत्त्वपूर्ण प्रश्न दिलेला आहे की संस्थानावरील लढाईची योजना म्हणजे ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते. आपल्याला अशा प्रकारे हा प्रश्न आहे म्हणजे डॅश डॅश संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. जुनागड, ऑप्शन 2 काश्मीर, ऑप्शन 3 हैदराबाद किंवा ऑप्शन 4 सतारा. अशा प्रकारे 4 पर्याय दिलेले आहे आणि ऑप्शन जे 3 असेल हैदराबाद संस्थानावरील लढाईची योजना जी आहे ते ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते. म्हणजे पर्याय जे 3 असेल ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12वा प्रश्न दिला आहे की पंचायत समितीच्या सभापतीची व उपसभापतीची मुदत डॅश डॅश वर्षाची असते. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. 2.5 वर्षाची असते, 3 वर्षाची, 5 वर्षाची किंवा 2 वर्षाची असते. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. लक्षात ठेवा की जे पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीची मुदत असते मित्रांनो ते 2.5 वर्षाची असते. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. कारण पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती यांची मुदत साधारणतः 2.5 वर्षाची असते. यानंतर नवीन निवड होते. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न बघा. 13वा प्रश्न आहे की घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी डॅश डॅश यांची असते. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. निवडणूक आयोग, विधानसभा, राज्य मंत्रिमंडळ किंवा राज्यपाल. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि सोपा प्रश्न आहे सर की घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोग यांची असते. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 14वा जे प्रश्न आहे प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला डॅश डॅश कालगणना असे म्हणतात. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. हिजरी, शालिवाहन शके, विक्रम संवत किंवा शहनशाही. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स आहेत. तर हे बघा ऑप्शन जे डी असेल पर्याय जे 4 शहनशाही आपला असणार आहे या ठिकाणी बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न क्रमांक 15वा जे प्रश्न आहे सर प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोज बदलणारा भाग डॅश डॅश असतो. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. पौर्णिमा, चंद्रकला, अपभू किंवा उपभू. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स आहे. आणि प्रश्न आहे की चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोज बदलला जाणारा भाग म्हणजे चंद्रकला होय. ऑप्शन जे 2 असेल पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी आपले नोट्स अवेलेबल आहे मित्रांनो. जशा प्रकारे तुम्ही पाहू शकतात की मराठी, हिंदी आणि बालमानसशास्त्र 3 विषयाचे नोट्स पेपर 1 आणि पेपर 2 साठी उपलब्ध आहे, अवेलेबल आहे. आपण हा कॉम्बो पॅक 399 मध्ये या ठिकाणी ठेवलेला आहे मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करून हे परचेस करू शकता. सिम्पली हाय करा, तुम्हाला स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे लगेच आपल्याला हे PDF नोट्स मिळणार आहे मित्रांनो. आणि झेरॉक्स करून तुम्ही अभ्यास करू शकतात. म्हणजे 94 पेजेस आपले हिंदीचे नोट्स आहे. बॅक टू बॅक जर तुम्ही झेरॉक्स केली तर 47 पाने होऊन जातात. तशाच प्रकारे 84 पेजेस PDF मराठी आणि 84 पेजेस PDF बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र टोटली सिलेबस आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे मित्रांनो. आणि जवळपास 90 पैकी कमीत कमी 70 मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळाले पाहिजे. या नोट्स वाचून अशा प्रकारचे हे नोट्स अपन तैयार केलेले हैं. आणि और अगर दोस्तों अगर आप इसमें से हिंदी का नोट्स लेना चाहते हो तो 219 रुपये में आपको हिंदी विषय के लिए पेपर 1 और पेपर 2 के लिए नोट्स यहाँ पर मिल जाएंगे. मतलब अगर आप मराठी, हिंदी या बाल मानसशास्त्र के अलग से नोट्स परचेस करना चाहते हो तो सिंगल भी आप क्या है यहाँ पर ये नोट्स को ले सकते हैं दोस्तों. व्हाट्सअप नंबर दिया गया है. मैं आपको बता रहा हूँ कि पासिंग की पूरी गारंटी आपको यहाँ से दी जाएंगी दोस्तों. और स्पेशल बात यह है कि महाटेट 2026 के लिए हमारे ये अपडेट नोट्स होने वाले हैं, क्योंकि हर परीक्षा से पहले हमारे नोट्स जो है वो दोस्तों अपडेट किए जाते हैं. क्योंकि लास्ट रिसेंटली जो परीक्षा होती है उसको देखा जाता है, उसका प्रश्न पत्रिका देखा जाता है दोस्तों, और परीक्षा में क्या चेंज हुआ है उसको लेकर ही हम हमारे नोट्स बनाते हैं. तो व्हाट्सअप नंबर दिया गया है, इस नंबर पे कांटेक्ट कर आप क्या है इसको परचेस कर सकते हैं. वीडियो को प्लीज लाइक कीजिए
और चैनल पे नए हो दोस्तों तो चैनल को सब्सक्राइब कीजिए। पाहूया पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16। आता 16वा जे प्रश्न आहे प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की महाराष्ट्रातील सातारा येथे प्रति सरकारची स्थापना कोणी केली होती, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। 4 ऑप्शन्स दिलेले आहे, क्रांतिसिंह, नाना पाटील, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया किंवा यापैकी नाही, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आणि प्रश्न आहे की प्रति सरकारची स्थापना महाराष्ट्रातील सातारा येथे कोणी केली होती, तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केली होती। म्हणजे पर्याय जे एक असेल, ऑप्शन जे एक दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे हा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेत बहुधा म्हणजे बहुतेक वेळा हा प्रश्न विचारला गेलेला प्रश्न आहे सर, की प्रश्न दिलेला आहे सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे। पहिला प्रश्न असा तयार होतो की जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते, तर सहारा वाळवंट। आणि दुसरा प्रश्न आहे की कोणत्या खंडामध्ये आहे, तर हे बघा आशिया खंड, युरोप खंड, ऑस्ट्रेलिया किंवा आफ्रिका, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे। आणि सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आफ्रिका खंडामध्ये आहे। म्हणजे पर्याय जे 4 असेल, ऑप्शन जे 4 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न आहे की बौद्ध धर्माची स्थापना कितव्या शतकात झाली, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, ऑप्शन 1 7व्या शतकात, 6व्या शतकात, 8व्या शतकात किंवा 5व्या शतकात, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स 4 पर्याय दिलेले आहे। आणि बौद्ध धर्माची जी स्थापना झाली होती ती 6व्या शतकात झाली होती। म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 19वा जे प्रश्न आहे प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की हडप्पा संस्कृतीतील महत्त्वाच्या स्थळापैकी खालीलपैकी कोणते स्थळ हे हडप्पा संस्कृतीचा भाग नाही, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। हडप्पा संस्कृतीचा भाग नाही अशा प्रकारे हा प्रश्न आहे। तर हे बघा कुंतासी, कालीबंगन आणि रंगपूर हे हडप्पा संस्कृतीचे भाग होते, स्थळ होते, परंतु प्रतिष्ठान म्हणजे पैठण हा हडप्पा संस्कृतीचा भाग न होता। म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे, कारण पैठण हे सातवाहन काळातील एक प्रमुख शहर होते जे महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या काठावर वसलेले होते। पूर्वीचे नाव होते प्रतिष्ठान। म्हणजे ऑप्शन जे बी असेल, पर्याय जे बी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो पुढचा प्रश्न आहे की सर ईश्वर म्हणजे काय इत्यादी अनेक गहन प्रश्नांचा ज्या ग्रंथात चर्चा केली जाते तो ग्रंथ कोणता, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। ब्राह्मण ग्रंथ आहे, उपनिषेदे आहे, अर्थववेद आहे किंवा सामवेद आहे। तर हे बघा सर ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे उपनिषेदे आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 2 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे। तर अशा प्रकारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी समाजशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी महत्त्वपूर्ण प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत मित्रांनो। कारण जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात म्हणजे टोटली अनालायसिस करून, टोटली ऑब्झर्वेशन करून मित्रांनो प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी प्रश्न आपण या ठिकाणी एकत्रित करत आहोत। आणि प्रश्नसंच तुम्ही पाहू शकतात। म्हणजे महाटेट 2026 क्वेश्चन सेट अवेलेबल आहे। पेपर 1 साठी वेगळी 40 प्रश्नपत्रिका आणि पेपर 2 साठी 40 प्रश्नपत्रिका वेगळी आपण या ठिकाणी तयार केलेली आहे मित्रांनो। डिफिकल्टी लेवल म्हणजे सिलेबस सेम असतो हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्राचा, परंतु डिफिकल्टी लेवल म्हणजे जे काठिण्य पातळी असते त्यामध्ये फरक असतो। कारण डी.एड साठी पेपर 1 असतो आणि बी.एड साठी पेपर 2 असतो। तर हे बघा हिंदी, मराठी, CDP म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि EVS म्हणजे परिसर अभ्यास पेपर 1 साठी म्हणजे ही 40 प्रश्नपत्रिका फक्त आपल्याला 399 मध्ये या ठिकाणी मिळणार आहे विथ आन्सर की। म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आपण उत्तर सूची सुद्धा दिलेली आहे। तशाच प्रकारे पेपर 2 साठी हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र म्हणजे CDP चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी आणि सोशल स्टडीज म्हणजे समाजशास्त्र विषयाची 40 प्रश्नपत्रिका ओनली 399 मध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो। व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात। म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने तुमच्यासाठी बेस्ट क्वेश्चन सेट आपण या ठिकाणी तयार केलेला आहे मित्रांनो। या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता। सिम्पली हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे लगेच आपल्याला हे PDF क्वेश्चन सेट मिळणार आहे मित्रांनो। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत।